व्हायचंय। 5 षटकांचा सामना असेल। पहिलं षटक 2 षटकांचा पॉवर प्ले असेल। पहिल्या षटकात 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील। पहिला चेंडू नक्कीच इथे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डॉट चेंडू होतोय। 1 चेंडू 0 धाव। मॅगिलियनचा 12 खेळाडू ताबडतोब यायचंय। यावेळेस स्विच आणि इथे बघतोय आपण नक्कीच 1 धाव काढली जाते। बघतोय आपण इथे अपील केली जाते रनआउट साठी। नक्कीच पंच काय निर्णय देतील बघावं लागेल आपल्याला। ही धाव काढण्याची गरज होती की काय आपण बघतोय, आणि नक्कीच बघतोय आपण इथे पंचांनी अपील फेटाळले, नॉट आउट दिला जातो इथे। षटकातील तिसरा चेंडू यावेळेस सुद्धा इथे मनीष कोळेकरला इथे आपण बघतोय खेळता येत नाहीये। चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळते। पुन्हा एकदा 1 धाव 3 चेंडू 2 धावा होत आहेत इथे संघाच्या जयबोळे मॅगी 11 संघ। मोर युनायटेडचा घरचा संघ यावेळेस चांगला फटका आहे। फुलटॉस होता आपण इथे बघतोय। फुलटॉसचा फायदा करून घेता येत नाहीये। मॅगी स्वतःवर नाराज होतोय। खूपच सुंदर षटक टाकताना आपण इथे बघतोय मनीष यांना 4 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आपण इथे बघतोय। पुढचा चेंडू घेऊन मनीष यांनी मागील सामन्यात सुद्धा सुंदर असं षटक टाकलं होतं। या सामन्यात सुद्धा तीच लय घेऊन पुढे जातोय, परंतु यावेळेस मनीष कोळेकरने यावेळेस चेंडू ढकललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय। 1 बाउन्स चौकार। नक्कीच इथे बघतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय। यावेळेस हवेमध्ये आहे चेंडू, बघूया काय होतंय। नो मॅन्स लँड मध्ये पडतोय। 1 बाउन्स तिकडे जातोय, चेंडू अडवला जातोय तिथे क्षेत्ररक्षकाकडून आणि फेकी केली जाईल तोपर्यंत आपण बघतोय। आणि इथे बघतोय आपण नक्कीच अपील केली जाते। तिसऱ्या पंचांना विनंती करतो मी, राणे सर नक्कीच इथे मंचावर उपस्थित आहे प्रेझेंट आपण बघतोय। कमेंट्री बॉक्स मध्ये आपण बघूया पुन्हा एकदा काय निर्णय दिला जातोय। आणि इथे चौकार दिला जातोय। धावा 4 धाव संख्येमध्ये होते 4 ने वाढ। एका षटकानंतर समाप्ती होते। धाव संख्या होते ती 11 धावा। दुसरं षटक घेऊन येतोय साहिल मेटकर। बघतोय आपण मोर युनायटेडचा अतिशय
कंजूस गोलंदाज साहिल आहे. नक्कीच बघूया या सामन्यामध्ये कंजूसी करतोय का, कारण यावेळेस समोर संघ उभा आहे तो जय बोले मॅगी 11. साहिल साहिल साहिलचा पहिला चेंडू लो फुलटाचा चेंडू होता, ढकलून दिलाय तिथे आपण बघतोय. आणि अक्षयच्या आता चेंडू जाईल तो. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. डॉट बॉलची इथे सांगता होते. मिडॉनला उभा असलेला अक्षय आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवले म्हणावं लागेल. या वेळेस अपील केली जाते, परंतु अपील मध्ये तेवढा दम नाहीये. नक्कीच इथे डॉट बॉलची सांगता होते. पंच सांगताय तर नॉट आउट असेल, पण बघतोय धावसंख्या स्थिरवली ती 11 या धावसंख्येवर. चांगली षटकाची सुरुवात मनीषने सुद्धा केली होती. या षटकाची सुरुवात सुद्धा साहिलने 2 चेंडू डॉट टाकून केली आहे, परंतु यावेळेस गॅप मध्ये ढकललाय. डीपला तिथे खेळाडू आहे. डीप होता खेळाडू जोपर्यंत चेंडू हातात घेईल आणि फेकी करेल तोपर्यंत एकच धाव घेतली गेली आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. पाठवा तिथे हे फर्स्ट एड पाठवायचं आहे. थोड्या वेळापूर्वी एकाच खेळाडूने इथून रिलीज स्प्रे नेला होता. तो जर खेळाडू इथे मैदानात उपस्थित असेल तर त्याने ताबडतोब इथे रिलीज स्प्रे पोचवायचा आहे. गणेश तुमचा एक अतिरिक्त खेळाडू असेल तर त्याला पाठवायचं आहे मंचावर. नक्कीच आम्ही इथं बघतोय स्कोरर आहे तो, त्याच्यामुळे आपल्या आहेत तिथे 3-4 प्लेयर, त्यातला एक होता पाठवायचा तिकडचा.
यावेळेस बघतोय मनीष कोल्हेकरनं दिला बाईटा बाईटा दणदणीत खणखणीत षटकार. यावेळेस बघतोय पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस प्रयत्न यशस्वी होत नाही. चेंडू जातो डॉट बॉल आणि इथे धाव संख्या होते नक्कीच स्थिरावते ती 18. या धावसंख्येवर चांगला गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 1.5 षटकानंतर आपण इथे बघतोय 18 धावा झालेल्या आहेत. नक्कीच मॅगी 11 च्या संघासमोर 18 धावा म्हणजे नक्कीच गोलंदाजांचं यश म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू, साहिलचा शेवटचा चेंडू, चांगला चेंडू टाकलाय यावेळेस, हलक्या हाताने चेंडू ढकलून दिलाय आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. पुढचं षटक घेऊन येतोय स्वप्नील. आपण इथे बघतोय 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च केल्यात नक्कीच मोर युनायटेड या संघाने, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिले 4 चेंडू टाकल्यानंतर आपण बघितलं होतं मणीच्या शेवटच्या 2 चेंडूवर चौकार आले होते. त्याच्यानंतर साहिलने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. संपूर्ण षटकामध्ये एकच षटकार ठोकू दिलाय या तडाखेबंद 2 फलंदाजांना. तिसरं षटक घेऊन येतोय तो स्वप्नील. संध्याकाळच्या या सत्रामध्ये आपण बघतोय चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी दोन्ही संघांकडून होते. स्वप्नील जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. स्वप्नीलचा पहिला चेंडू मॅगीसाठी. यावेळेस कॉट बिहाइंडची अपील केली जाते. मॅगी स्वतःहून इथे मैदानामधून बाहेर येतोय आणि इथे होतोय अनंत वाघ. मॅगी झेलवात. नवीन बॅटर येतोय अंबरनाथ क्रिकेटचा बाहुबली दिनू कांबळे. नक्कीच अनंत वाघ आउट झाल्यानंतर अनंत वाघला पहिल्या सामन्यामध्ये चांगला फॉर्म मिळाला होता. दुसऱ्या सामन्यात सुद्धा तो लवकर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करता आली नव्हती. नक्कीच चौथ्या सामन्यात सुद्धा तो आपण इथे बघतोय.
नक्कीच यावेळेस अवघ्या 3 धावांवर बाद होताना बघितले आपण मॅगीला. नवीन फलंदाज आलाय अंबरनाथ क्रिकेटचा बाहुबली नक्कीच दिनू कांबळे. यावेळेस सुद्धा स्वप्नील क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय आपण इथे बघतोय. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये मोर युनायटेड. यावेळेस बघतोय हलक्या हाताने चेंडू टोलावतोय आणि त्यावेळेस मिळते अवघी एक धाव. धावसंख्येमध्ये एकनेच वाढ होते. धावसंख्या होती ती 21 धावा. 2 चेंडू 21 धावा. आतापर्यंत खूपच सुंदर गोलंदाजी केली आहे. अजूनही आपण इथे बघतोय 16 चेंडूंचा खेळ शिल्लक, कारण हा सामना आहे 5 षटकांचा. आणि आपण इथे बघतोय स्वप्नीलचा पुढचा चेंडू स्वप्नीलचा पुढचा चेंडू इथे पांड्याने पहिले बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा मागे जातोय. चेंडू टोलावतोय गॅप मध्ये आणि इथे कुणालकडून थोडीशी चूक होते आणि चेंडू अडवला होता, परंतु पायाने नक्की पुन्हा एकदा जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुद्धा त्याच दिशेला फटका खेळला जातोय कव्हरच्या डोक्यावरून. 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. इथे आपण बघतोय नक्कीच 2 सलग चौकार डोकले मनीष कोळेकर इथे आता कुठेतरी आक्रमक स्वरूप धारण करतोय आणि इथे सलग 2 चेंडूंवर 2 चौकार डोकल्यामुळे धावसंख्या पोहोचते ती 29 धावांपर्यंत. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन स्वप्नील समोर असेल मनीष कोळेकर और पांड्या. यावेळेस फटका खेळू दिला जात नाहीये. नक्कीच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला टप्पा ठेवलाय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू राहतोय डॉट बॉल. यावेळेस बघतोय चांगला फटका. बघूया जातोय का पार होतोय का. नक्कीच तिथे 1 बाउन्स जातोय. पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत 1 बाउन्स. नंतर 11ची सरासरी राखली गेली आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. कोणत्या गोलंदाजाला पुन्हा बोलवलं जातंय आपण इथे बघतोय. नक्कीच इथे साहिलला इशारा केला गेलाय. बघूया काय करू आता साहिल. त्याने पॉवर प्लेचं षटक खूप सुंदर टाकलं होतं. 9 धावांमध्ये आपलं पहिलं षटक त्यांनी टाकलं होतं. वैयक्तिक दुसरं टाकण्यासाठी त्याला बोलवलं जातंय का इथे पाहायला लागेल. चला पुशअप करायचा लवकर. सामना पंचांना विनंती आहे.
चला लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघतोय ती 33. चौथं षटक मार्गस्थ. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन साहिल आणि साहिलने टाकलेला उचळी घेतलेला चेंडू आपण देतोय लांबा 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 दणदणीत खणखणीत आणि दुर्धर षटकार. नक्कीच दिनू कांबळे हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज असल्यामुळे नक्कीच आपल्याला चेंडू परत मिळतोय. नक्कीच तो जर उजव्या हाताचा फलंदाज असता आणि त्याच पट्ट्यामध्ये त्यांनी शॉट खेळला असता तर नक्कीच प्रत्येक चेंडू झाडाझुडपात गेला असता. यावेळेस पुन्हा एकदा हा पिचाव चेंडू आणि नक्कीच आयोजन कमिटीला इथे नक्कीच बघतोय आपण जेल सुटतोय इथे. सागरकडून इथे जेल सुटतोय. सागर सारख्या क्षेत्ररक्षकाकडून अशा चुका होण्या नक्कीच संघाला अपेक्षित नसतात. इथे सागरकडून जेल सुटतोय आणि जेल सुटतोय कोणाचा? दिनू कांबळेचा. नक्कीच अजून 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना दिनूचा जेल सोडलाय. हा जेल कुठेतरी मोर युनायटेडला महागात पडू शकतो. प्रत्येक चेंडूवर वेळ घेत बसू नका. मोर युनायटेडला विनंती असेल. आपण इथे बघतोय पुढचा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे अपील केली जाते साहिल कडून, परंतु यष्टीरक्षक त्याला काहीसा प्रतिसाद देत नाहीये. नॉट आउट. इथे डॉट बॉलची सांगता आपण इथे बघतोय. धाव संख्या स्थिरवली आहे 3 चेंडू नंतर 40 धावा. जतीन स्पोर्ट्सचे मालक उदयदादा आहिर यांचं इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल का आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. उदयदादा आहिर. दरम्यान पुन्हा एक चांगला चेंडू टाकला. इथे आपण साहिलचा बघतोय. चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्या वैयक्तिक पहिल्या षटकात सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. 9 धावांमध्ये षटक टाकला होता. इथे फटका बरोबर बसतोय बॅटच्या मधोमध आणि जातोय चेंडू सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. नक्कीच इथे बघतोय चांगला षटकार डोकला. या षटकामध्ये 2 षटकार आलेत आणि त्यामुळे धावसंख्या पुढे सरकते ती 6 धावांनी. धावसंख्या होते ती 46 धावा. चौथ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. तो घेऊन येतोय साहिल. समोर असेल पांड्या. यावेळेस सुद्धा तसाच काहीसा प्रयत्न होता, परंतु इथे बघूया पंचांकडे अपील केली जाते. कॉटबियांचे नक्कीच पंच अपील फेटाळतायत आणि इथे चौथ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या स्थिरावली ती 46 धावांवर. नक्कीच 13 धावांचं हे षटक टाकलं गेलं होतं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो रवी. वेगवान गोलंदाज. नक्कीच पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपण नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये आपण त्याला बघितलं असेलच. तो रवी या षटकाच्या या सामन्यातील शेवटचं षटक टाकतोय.
यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मागे फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न पसतोय. रवीचा पहिला चेंडू करतोय टेनिस क्रिकेटच्या बाहुबलीला झेलबाद. खेळ खेळेगा खिलाडी दाखवून दिले इथे खिलाडी. नक्कीच रवीने इथे दिनूला की आम्ही सुद्धा काही कमी नाही, मोर युनायटेड संघ सुद्धा काही कमी नाही. नक्कीच इथं अनंत वाघला बाद केल्यानंतर आता इथे नक्कीच दिनूला सुद्धा बाद केलंय. दिनूने अवघा एक षटकार डोकलाय, त्यांनी वैयक्तिक 8 धावा बनवताना आपण इथे बघितलंय. चांगली फलंदाजी करतोय तो पांड्या, परंतु या शेवटच्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतो की पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेला संकेत मोरे आता नवीन फलंदाज आलेला आहे, तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. बघावं लागेल आपल्याला. शेवटचे 5 चेंडू घेऊन येतोय रवी टू संकेत. रवीचा पुढचा चेंडू घेतलाय बरोबर बॅटवर, दिलाय टोलावून. बघूया तिथे येतोय का सागर. पोहोचतोय सागर कडून इथे जेल घेतला जातोय. थर्ड अटेम्प्ट मध्ये आपण बघूया तिथे काय निर्णय कळवला जातोय. नक्कीच आउट होतोय इथे. सलग 2 चेंडूंवर 2 महत्वाचे फलंदाज बाद करतोय गोलंदाज रवी. देतोय रवी, कारण 2 मातब्बर फलंदाजांना इथे बाद करण्यात यश प्राप्त करतोय. तर रवी आपण इथे बघतोय पहिल्या चेंडूवर बाद केलंय ते दिनू कांबळे याला, पुढच्या चेंडूवर बाद करतोय तो संकेत मोरे याला. ऑन अ हॅट्रिक बॉल असेल. बघूया रोहित आता मैदानामध्ये उतरतोय. रवी त्याच्या समोर कोणत्या टप्प्याचा चेंडू टाकतोय आपल्याला पाहावं लागेल. हॅट्रिक चान्स घेण्यासाठी काय फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवतोय. नक्कीच रोहितला फक्त विनंती असेल आपण सामना पळवायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. रवी ऑन हॅट्रिक असेल बघावं लागेल इथे काय होतंय. पुढच्या चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय आपण रवी, आणि फलंदाजी मार्कवर असेल रोहित. आपण बघतोय नवीन फलंदाज आलाय जो गोलंदाजीमध्ये आज चमकला. इथे फलंदाजीत काय करतोय रोहित टू रवी. यावेळेस सुद्धा फटका चांगला मारलाय आणि जातोय चेंडू. यावेळेस काही चूक होत नाहीये, पार करतोय फटका, जातोय चेंडू 6 धावांसाठी. षटकार. नक्कीच या षटकारामुळे संघाचं अर्धशतक धाव फलकावर लागून जात आहे पुढे. नक्कीच 52 धावा होतात, 3 चेंडू 52 धावा. आता आपण इथे बघतोय 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. या 3 चेंडूंवर किती धावा कुठल्या जात आहेत. 5 षटकांचा सामना आपण इथे बघतोय. रोहितसाठी पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आपण इथे बघितला. यावेळेस सुद्धा डरतोय पार, यावेळेस सुद्धा वेग मिळतोय, यावेळेस सुद्धा अंतर पार होत आहे. मिळतोय दणदणीत खणखणीत षटकार.
धन्यवाद डीजे. ए पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाजाची वेळ होती, परंतु पुढच्या 2 चेंडूवर इथे फलंदाजांनी स्वतःची वेळ आणली आहे. बघतोय आपण 2 चेंडू टाकले तर पहिले विकेट गेले, पुढचे 2 चेंडू रोहितने चांगले बॅटवर घेतले, दिले 2 चेंडू सीमारेषा पार. षटकारासाठी आपण विकतो. इथे 5वा चेंडू घेऊन रवी रोहितसाठी. आणि इथे सुद्धा थोडासा फसतोय, यावेळेस काढली जाते वाईड बॉल साठी. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं जात आहे. धावबाद नक्कीच आहे, परंतु इथे फेअर डिलिव्हरी ते सांगितले जाते. तिसरे पंच साजिद सर यांच्याकडून आपण इथे बघतोय. अठ्ठावन्न धावा झालेल्या बघतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक घेण्यासाठी मनीष कोळेकरने नक्कीच रोहितला विकेट सॅक्रिफाईस करायला लावली, आपण इथे बघतोय. आता शेवटच्या चेंडूवर मनीष कोळेकर स्ट्राईक एंडवर असेल. धाव संख्या झाली ती 58. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा इथे बघतोय आपण. सागरकडे जातोय. 1 बाउन्स हातामध्ये घेतोय सागर, चांगली फेकी करतोय डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि इथे पुढच्या चेंडूवर सुद्धा होतोय धावबाद. नक्कीच खूपच सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल. आणि इथे धावा होत आहेत 59. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. खूप सुंदर फलंदाजी केली म्हणावी लागेल मॅग 11 संघाने. आता 30 चेंडू 60 धावांची गरज मध्ये. नक्कीच पुढच्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत करंजी काळेसर यांचा. तिथे ते आपले प्रेक्षक आलेत, युवा वर्ग आलाय. नक्कीच त्यांचा एक शो इथे होणार आहे. त्या सर्व फक्त बाउंड्री लाईनच्या मागे यायचंय. फक्त सर्व अनुभूती ग्रुपला विनंती असेल, फक्त बाउंड्री लाईनच्या मागे यायचंय, पडद्याच्या मागे यायचंय आपण सगळ्यांनी. बाउंड्री आहे तिथे. चला, पंचांना विनंती असेल सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. थँक्यू सो मच महेश दादा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. भीमटोला मित्रमंडळ अंबरनाथ आयोजित
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 पर्व तिसरं आणि सेमी फायनल मध्ये आपण या दोन्ही संघांना पाहतोय. जय बोले मॅगी 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मोर युनायटेड. लक्ष 60 धावांचं ठेवलंय जय बोले मॅगी 11 ने. जबरदस्त खेळ जिथे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मनीष कोलेकर पांड्याचा बॅट मधून सर्वोत्तम 35 धावा, 14 बॉल मध्ये 5 चौकार, 2 षटकार, 250च्या स्ट्राईक रेटने. 4 बॉल 8. दिनू 3 धावा आपल्याला अनंत वाघ मॅगीच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या, पण शॉर्ट अँड एक्सप्लोसिव्ह 3 बॉल 12. रोहित आचार्य 2 षटकार त्याच्या बॅट मधून 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली त्याने आणि त्याच्या बॅट मधून 12 धावा आपण शेवटला बघितल्या होत्या. अशा पद्धतीने 59 धावा बनलेल्या आहेत आणि एक्स्ट्रा एकही धावा आली नाही. ज्या काही धावा आल्या त्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. जय बोले मॅगी 11चा ओपनिंग पेअर. चला लवकर मोर युनायटेड लवकरात लवकर तुम्हाला जायचंय. यानंतर अंतिम मॅच देखील आणि त्यामध्ये एक तुम्हाला डान्स शो देखील पाहायला मिळणार आहे आणि या मॅच मध्ये आपण अंपायरचा डान्स पाहणार आहोत. आणि या मॅच मध्ये आणखी एक आकर्षण आहे की आपले अंपायर सुरेशजी राणे सर डान्सिंग अंपायर आहेत, पण कालपासून तो डान्स आपण त्यांचा बघितला नाही. आता हे सेमी फायनल मध्ये जरूर आपण पाहू. दुसऱ्या बाजूला आय थिंक अभय पाटोळे सर देखील उपस्थित आहेत. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. ओपनिंग पेअर मैदानाचा आज सागर आणि रोहन, तर पहिल्या षटकामध्ये रोहित आचार्य. इनसाइड आउटचा प्रयत्न होता. बॉल पडलाय, बाहेर वळलाय, त्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉफ्ट करायचं होतं, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. 29 बॉल मध्ये 60 धावांची गरज. हे समीकरण सध्या आपण पाहतोय मोर युनायटेड समोर. आचार्य ऑन साइडला वळवायचा होता. लाऊड शॉट बट इम्पॅक्ट नाही. थर्ड मॅन कडे बॉल चाललाय, पायाला लागून आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. लेग बायचा चौकार. वाह राणे सर वा. यानंतर पुन्हा आपण मॅचच्या दिशेने बॉल पायाला लागून जरूर मागचा गेलाय चौकार, पण यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ कडे बॉल आणि यावेळेला येतोय चौकार. काय फटका आलाय. राहिली तर मॅच होणार नाही, त्यामुळे मॅच कडे लक्ष असू द्या.
ऑफसमचा बाहेर कट करायचा होता. वाघने सेलिब्रेशनला सुरुवात केली. व्हाईट बॉल. ऑफसमचा फार बाहेर. लास्ट बॉल वरती जो चौकार आला होता आय थिंक जबरदस्त मास्टर स्ट्रोक. सागरच्या बॅट मधून एक चौकार आला. लेग बायचा एक चौकार आला आणि आचार्यच्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च झाल्यात. ऑफसमचा बाहेर कवसला हवेत. संकेत समोर आणि ते विकेट. 9 ला पहिला धक्का. रोहितने मिळवलं यश. सागर परतीचा प्रवास आला. कम है जानी. लाईव्ह पितात हे वेगळा आनंद आहे. संडे फन डे एन्जॉय जरूर. मात्र फक्त सॉफ्ट ड्रिंक. 26 बॉल आणि 51 धावांची मॅच आहे. हे मॅच असं वाईब देते की शेवटपर्यंत रंगणार आहे. 9 ला पहिली विकेट जी सागरची आली आहे. रोहित आचार्यचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. तर त्यासोबत शॉर्ट कव्हरला संकेतचा जबरदस्त झेल. आदित्य नवीन फलंदाज. हवेत मिड ऑनला समोर जर्सी नंबर 9 सुपर कॅच अनिकेत कडून आणि आदित्य चाललाय आता परतीचा प्रवास झाला. 9 for 2. जबरदस्त झेल या अगोदर संकेत कडून आता अनिकेत कडून आणि अगोदर बाद झाला होता सागर तर आता बाद झालेत आदित्य. 9 ला 2 विकेट्स. रोहित आचार्यला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. 2 चौकार जरूर आपण या अगोदर बघितले. मात्र आता हा डाव सावरावा लागेल रोहनला आणि त्याचबरोबर मैदानाचा आत आलेल्या मनीषला. शेवटचा बॉल आचार्य. हॅट्रिक बॉल होता. ओहो एज होती. अन्यथा इथे आता ते गवसले असते. पायचीत शॉट स्क्वेअर कडे बॉल होता. सो सिंगलच्या साह्याने स्कोरचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 ला चर्चा आता केली जाते अंपायर कडून बऱ्याच उशिराने. अंपायर तितका एव्हिडन्स मिळणार नाही. स्निकोमीटर नाही. जो का ऑनफिल्ड डिसिजन असेल तो तुम्हाला द्यायचा आहे प्लीज. आउट. फलंदाज बाद. सो विकेट हॅट्रिक रोहित आचार्यकडून आपण पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 ला 3.
अंपायर आम्हाला एज कसं कळणार याच्यामध्ये तुम्ही सांगा ना. त्यांनी आउट दिलंय का? तुम्हाला वाटलं बॅट एज? ठीक आहे, अंपायर डिसिजन हा फायनल निर्णय असतो. तुम्हाला आउट, ठीक आहे, आउट आहे. ओके. चला, मोर युनायटेडच्या प्लेयर्सला विनंती की त्यांनी ग्राउंडच्या बाहेर यायचंय. एक जण बोला इथे, एक जण बोला, सगळे येऊ नका. हा, एक जण बोला. राणे, तुम्ही थांबा ना आतमध्ये, तुम्ही थांबा आतमध्ये, तुम्ही थांबा. नाही नाही, ठीक आहे, ते त्यांना वाटलं ते नोट आउट बोलले. तुम्ही निर्णय दिलाय ना तुमचा, तुम्ही काय हरकत नाही त्याच्यात. चला, लवकरात लवकर उरकायचंय. अंपायर्स पटकन निर्णय घ्या, आपल्याकडे वेळ नाहीये. चला, अंपायरचा निर्णय असू द्या, अंपायरला निश्चित तुला. चला, अंपायर काय निर्णय आहे, फायनल निर्णय काय आहे, काय निर्णय आहे ते सांगा. शाजिद भाई, निर्णय क्या है? फाइनल नॉट आउट है. ओके, नॉट आउट है, कंटिन्यू करा. चला चला, पटापट कंटिन्यू करा मॅच. नॉट आउट आहे. चला, नाही नाही, प्लेयर रिव्ह्यू नाहीये, अंपायर रिव्ह्यूच आहे आपल्याकडे. अंपायरला वाटलं की ते थर्ड येऊ शकतात. ठीक आहे, चला कंटिन्यू करा ना. मॅगीज, चला चला. सनीच बोलतोय मी. काय त्याचं नाव? येऊ द्या, येऊ द्या. सुधाकर बर्वे साहेब यांचंही भीमटोला तर्फे हार्दिक स्वागत. थँक्यू. चला कंटिन्यू करा गाईज, चला पटकन कंटिन्यू करा. ओके, चला बघूयात पुन्हा एकदा मैदानाचा आत. अंपायरने डिसिजन घेतलाय. सो विकेट 10-2 आणि आता 24 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाज संकेत. फुल लेन बॉल होता आणि यस्टनच्या अगदी बाजूला गरंगळतोय. मॅगी फार वेगाने बॉल वरती, धाव इथे मिळणार नाही. प्रत्येक डॉट बॉल आता टोचणार आहे, कारण जरी या मॅच मध्ये आपण बघितलं 60ला चेस असलं तरी सिंगल डबल देखील मॅटर करतात. सो मोठे फटके येत नसले तुम्हाला सिंगल डबल कडे फोकस करायचे आणि त्यामध्ये एका दुसरा मोठा फटका रिक्वायर्ड मेंटेन करून देईल तुम्हाला. बॅकफुटला स्लाइस केला बॉलला, पॉइंटच्या बाजूने जबरदस्त फटका जो आता बॅकफुट पॉइंटला चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. बॅकफुट पॉइंट मधून बॉल
सीमारेषेच्या बाहेर स्लाइस केलं बॉलला, बॅकफुटला थांबला, वेट ट्रान्सफर करत असताना जबरदस्त मनीषच्या बॅटमधून चौकारने धावा आहेत 14. 22 बॉल 46 धावांची गरज. ओहो, क्लीन बोल्ड बॉल आणि बॅटचा आतून बॉल थेट गेला स्टंप वरती आणि ते सेलिब्रेशन संकेतचं विकेट. पॅव्हलियन मधून इशारा दिलाय की नवीन बॅटर तुम्हाला यायचं आहे. हे सेलिब्रेशन बहुतांश वेळेला आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये देखील बघितलंय, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे, इव्हन क्रिकेटमध्ये आपण पाहत आलेलो आहोत. आणि बॉलरकडे ते ॲग्रेशन असायला पाहिजे तरच तुम्ही चांगली बॉलिंग करू शकता. आणि जेव्हा बोल्ड झालेलं आहे थेट पॅव्हलियनकडे तो सिग्नल होता संकेतचा की नवीन बॅटर तुम्हाला येण्याची वेळ झाली आहे. 14ला विकेट येते ती तिसरी आणि आता 21 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायच्या 46-46 बॅटिंग करणाऱ्या मोर युनायटेडला. मॅच फसली आहे. टॉप ऑर्डर मधले 3 बॅटर आउट झालेत. रोहन आणि साहिल मैदानाचा आत, नवीन 2 बॅटर आणि दुसऱ्या बाजूने संकेतने विकेट काढले, सो आत्मविश्वास त्याच्याकडे असेल. तर अगोदर जबरदस्त फटका आला होता मनीषच्या बॅटमधून, त्यामुळे त्यानंतर ते सेलिब्रेशन आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळालंय. दुसऱ्या बाजूने अंबरनाथच्या ग्रीन सिटी ग्राउंड वरती क्रिकेटचा घमासान परमोच्च आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांची हजेरी वाढते. सुस्वागतम. बॉल या वेळेला परफेक्ट मिडल झाला नाही, शॉर्ट मिड विकेट कडे स्वतः गोलंदाज पोहोचतायत संकेत. सिंगलने धावा आहेत 15, बॉल बाकी आहेत 20, धावा पाहिजेत 45. रिक्वायर्ड अटेंडेंट मेंटेन करण्यासाठी खास करून इथे आता आक्रमण करावं लागणार आहे. वीस बॉल 45. चला वेळ कमी आपल्याकडे, स्पीड अप घ्या. फिल्डिंग करणारी टीम जय बोले मॅग 11 आणि ऑल्सो मोर युनायटेड. संकेत स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, फॉलिंग स्वीपचा, बट इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. आणखी एक डॉट बॉल राऊंड द विकेटने येतात. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर करत असताना बॉलला यावेळेला ऑफस्टंपचा बाहेर जरूर ठेवलं होतं. अक्रॉस द बॅट शफल क्रॉस होऊन त्यानंतर फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता बॅटर रोहनचा. डॉट बॉल शेवटचा बॉल या षटकातील. फुल लेंथ होता, हवेत खेळला, मिड ऑनला चान्स होती की नव्हती? नव्हती. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं होती, बट ती नव्हती. प्रयत्न चांगला केलाय त्यांनी. 1 धाव येते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल स्कोरचा विचार केला तर 16 धावा, 3 विकेटचं नुकसान. 18 बॉल 44 धावांची गरज. 18 बॉल 44 धावांची गरज. अठरा बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. तिसरं पर्व भीमटोळा प्रेझेंट या मित्रमंडळाचे अध्यक्ष तुषारजी मस्के, संपूर्ण त्यांची टीम आहे मित्रांनो. आणि जबरदस्त काम या स्पर्धेच्या द्वारे दरवर्षी भीम जयंतीच्या निमित्तानं आपण या भीमटोळा मित्रमंडळाच्या माध्यमातून पाहत आलेलो असत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025. जेव्हा तुम्ही या मैदानाच्या प्रवेशद्वारावरती येता उजव्या बाजूला संविधान घर आहे, ज्यामध्ये आपल्या भारताचं संविधान कशा पद्धतीने लिहिण्यात आलं, त्यामध्ये कशा कशाची मदत लागली आणि कसं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं, त्या सर्व घडामोडी तिथे तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर त्याच्या बाहेर भारताची आपली रन मशीन विराट कोहली, मुंबईचा राजा हिटमॅन रोहित शर्मा आणि बुम बुम बुमराह यांचे छायाचित्र देखील विकण्यासाठी ठेवलेले आहेत. ते देखील तुम्ही घेऊ शकता. फार आकर्षक आहेत. आचार्य पुन्हा एकदा आलेत. ते आलेत आणि फलंदाजाला सांगतात तुम्हाला जावं लागेल. 16ला 4.
सो बॉल आता बाकी आहे 16 बॉल मध्ये 44 धावांची गरज या मॅच मध्ये. कुणालचं आगमन एन ॲट नंबर 6. 16ला 4 विकेट पडलेत, ज्यामध्ये रोहितचे मी म्हणेन 3 विकेट. ओ पेस ऑफ, कमी गतीने बॉल बाहेर वळवला आणि तो थेट विकेट किपरकडे. जबरदस्त. आणखी एक डॉट बॉल. रोहित आचार्य फार कमी वयामध्ये खुल्या गटामध्ये खेळलेला गोलंदाज आहे, जो आजही आपल्याला आता सध्या जय बोले मॅक 11 मधून पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉफ्ट केलं बॉलला. पांड्या डीप मध्ये वळतोय बॉल, तसा तोही वळलाय आणि बॉलला आता उचलून थ्रो करेल. धावा मिळत असताना त्या 2 थ्रो चांगला होता, त्याच वेगाने बॅटर साहिल देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला 2च्या साहाय्याने धाव पुढे चाललेला आहे. मात्र या मॅच मध्ये विजयासाठी मोठ्या फटक्यांमध्ये डील करायचे मोर युनायटेडच्या बॅटर्सना. It's and taken. One more wicket down. अर्धा संघ होतोय गारद. धावा आहेत फक्त 18. मोर युनायटेड 18ला 5 बॉल बाकी आहेत. 13 बॉल मध्ये 42 धावांची गरज. त्यांचा बाप आला. ते 13 बॉल 42. मॅच फसली आहे, पण मला सामना आठवतोय IPL च्या एका एडिशन मधला. चेन्नई सुपर किंग्स कडून खेळत असताना 12 बॉल 42 ची मॅच बनवली होती. LB मॉर्गलने. तर 12 बॉल 42 चेस झाल्या होत्या. आणि आजची मॅच पण मैदानाच्या आत. रोहित आचार्य हे नाव गुंजतंय, दुमदुमतंय जशी बॉलिंग मैदानाच्या आत होतीये. 18ला 6वा धक्का आणि आता या मॅच मध्ये 12 बॉल 42 धावांची गरज. जी 11वी अखिल भारतीय पेनसांग सिलाट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अर्थातच कराटेची स्पर्धा पार पडली. त्यामध्ये सोलो क्रिएटिव्ह या प्रकारामधून कांस्य पदक पटकावणारा कुमार अथर्व रोहित धेंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा त्याचबरोबर अंबरनाथचं नाव ज्याने राष्ट्रीय पातळीवरती उंचावलं असं आपलं अंबरनाथचा सुपुत्र कुमार अथर्व धेंडे यांचं आगमन झालेलं आहे. अथर्वचा आपण थोड्याच वेळात सन्मान करूयात. आणि रोहित आचार्यला या षटकासाठी अंबरनाथचे बाहुबली टेनिस बॉल क्रिकेटचा आणखी एक सुपरस्टार दिनू कांबळे यांच्याकडून रोहित आचार्यला लास्ट ओव्हर साठी 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. यांच्याच तालमीमध्ये रोहित घडलेला आहे. मी बऱ्याच वेळेला या अंबरनाथच्या साईडला बघितलेलं आहे. रबर बॉल मध्ये आय थिंक 2 ते 3 वर्ष अगोदर मी रोहित आचार्यला बघितलं होतं आणि आता सध्या तो आपल्याला या जय बोले मॅक 11 कडून खेळत असताना पाहायला मिळतोय. अनंत वाघ, मनीष कोलेकर, दिनू कांबळे हे संपूर्ण अंबरनाथच्या खेळाडू पुढे उदयास येतात व्यावसायिक स्तरावरती. रोहितचा झेल. सो विकेट आणखी घेते स्वप्नील बाद. 19ला 7. कानाकोपऱ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात, इव्हन भारताबाहेर आखाती देशांमध्ये देखील खेळलेले आहेत. पण आपल्या अंबरनाथच्या ग्रीन सिटीच्या ग्राउंडवरती अथवा मग अंबरनाथ शहरामध्ये खेळण्याची मजा ही वेगळी असते. आणि तो फील सध्या अनंत वाघ, मनीष असेल, दिनू कांबळे असतील हे घेत आहेत. आणि सध्या जबरदस्त खेळ सकाळपासून आपण या जय बोले मॅक 11 संघाचा पाहतोय. मोर युनायटेडने चांगली बॉलिंग केली होती. 60 पर्यंत त्यांनी रोखलं होतं, पण त्या धावा बनवत असताना त्यांच्या फलंदाजांना ते काम करता आलं नाही.
दुसऱ्या बाजूने रोहित आचार्य, संकेत, जबरदस्त बॉलिंग. राकेश देखील त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चांगली बॉलिंग करत आहेत. जे 4th ओव्हर मध्ये 7 विकेट आतापर्यंत. धावा आहेत 20. 8 बॉल 40 मॅच. फुल टॉस होता, मिड विकेट कडे चाललाय. मनीष कोलेकर सिंगलने फक्त धावसंख्या पुढे जाईल आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक, कारण 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 षटकार आले तर मॅच बनेल, पण माझ्या या औपचारिकता एका शब्दाला खोटं ठरवण्यासाठी बॅटरला 7 षटकार मारायचे आहेत. 7 बॉल 39. ग्लान्स करत आहेत, लेग ग्लान्स बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. सिंगल इथे पूर्ण झालेली आहे, मात्र इथे थांबवलं आता ते रवीने. बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 38 धावांची गरज. मॅगी उत्सुक आहे बॉलिंग साठी, वेळ त्याला वाचवायचा आहे, कारण लास्ट मॅच फायनल मध्ये एल&टी कोणी देखील तयार आहे. पाहूयात फायनल मॅच किती ओव्हरची असेल. जवळपास सध्या वाजलेले आहेत बरोबर 6:30. सो आता वेदरला पाहता, आजचा सूर्यास्त कधी आहे ते पाहता, मॅच किती ओव्हरची असेल हे देखील डिपेंड केलं जाईल. आता मॅनेजमेंट टीम कडून आय थिंक मला वाटतं 2 अथवा 3. आय थिंक नृत्य आविष्कार देखील आपल्याला पाहायचा आहे, त्यामुळे कदाचित जो काही Thank वेळ you. उरेल त्यामध्ये. चला Yes. मॅगी मोर युनायटेडने आपल्याला वेळ दिलेला आहे, त्यांनी ते मॅच संपवली. थँक्यू सो मच मोर युनायटेड, थँक्यू सो मच. चला मी आता सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की त्यांनी फक्त 10 मिनिटं आम्हाला द्यायचे. 10 मिनिटं सगळ्यांना विनंती की त्यांनी थोडं क्लोज यायचंय, ग्राउंड मध्ये यायचंय. आपण एक 7 मिनिटाचा एक विशेष सांस्कृतिक सादरीकरण करणार आहोत. फ्लॅश मॉब, बदलाचे पर्व, एक अनुभूती कला मंच या संस्थेमार्फत करणार आहोत. मी विनंती करतोय की थोडं क्लोज यायचंय, जेणेकरून तुम्ही या सांस्कृतिक सादरीकरणाचा एक प्रमुख भाग बनवू शकता. चला खोनी आणि मॅगीनी तोपर्यंत टॉस करायला टॉकच्या बॉक्स मध्ये जायचंय.